नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात जयश्री रुईकर यांच्या अंतर्मन या कथासंग्रहातली कथा वर्तुळातली ती. झोपलेल्या मुन्नीला तिने खांद्यावर टाकलं. एका हातात पर्स आणि एका हातात मुन्नीचे कपडे, दुधाच्या बॉटल असलेली बॅग घेऊन तिने पायात चपला सरकवल्या आणि फ्लॅटचं दार बंद करणार तोच हेमंत आला. तेवढाच कुलूप लावून किल्ली शेजारी देण्यात जाणारा वेळ वाचला याचं तिला समाधान वाटलं. निघालीस? हो ना, थोडा उशीरच झाला आहे आज. वेळेवर बस मिळाली तरच वेळेवर पोचता येईल ऑफिसमध्ये, नाहीतर आजही लेटमार्क लागणार असं दिसतंय. आईचा डबा भरून ठेवला आहे, ओट्यावर सगळं झाकून ठेवलं आहे. हे बघ, येताना हॉस्पिटलमध्ये जाऊन ये, बाबा विचारत होते. बघते जमलं तर. ती घाईघाईनं जिना उतरून खाली गेली सुद्धा. हेमंतला थोडंसं आश्चर्य वाटलं, थोडासा रागही आला. बाबांची तब्येत कशी आहे एवढंही विचारू नये हिनी. मुन्नीला आईकडे ठेवून ती स्टॉपवर आली तेव्हा 76 नंबरची बस नुकतीच निघून गेली होती. तिने घड्याळात बघितलं, फक्त 3 मिनटं लेट झाला होता. म्हणजे आज पुन्हा लेटमार्क, पुन्हा खाऊ की इळू बघणारी हेडक्लार्कची नजर, साहेबापुढे द्यावा लागणारा जाब, आणि संध्याकाळी पुन्हा हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. म्हणजे ऑफिसमधनं 1 तास तरी लवकर निघायला हवं. अगोदरच 2-3 दिवस लागोपाठ लेट आणि त्यात 1 तास अगोदर जाते म्हणताच साहेबांच्या आपाळावर कशा आठ्या चढतील. नाकावर आलेला चष्मा थोडाही वर न करता ते वरच्या आवाजात विचारतील, व्हॉट डू यू मीन? ऑफिस म्हणजे काय घर वाटलं का तुम्हाला मिसेस मोडक? आणि त्यांची पुढची रेकॉर्ड ऐकण्याच्या आतच आपल्याला सॉरी सर असं म्हणून माघारी वळावं लागेल हे सारं चित्र तिच्या डोळ्यासमोर दिसायला लागलं. समोर आलेल्या बसमध्ये ती चढली. मनात रंगवलेल्या चित्राप्रमाणे प्रत्यक्षातलं चित्र हुबेहूब साकार झालं होतं. 1 तास अगोदर जाण्याबद्दल साहेबांना विचारण्यात काही अर्थच नव्हता. ऑफिसमधनं आईकडे जाऊन तिने मुन्नीला घेतलं आणि ती घरी आली. आठवड्यातला 1 दिवस पार पडला या समाधानात असतानाच हेमंतनं विचारलं, गेली होतीस हॉस्पिटलमध्ये? नाही, आज जमलंच नाही. अगोदरच 2 दिवस ऑफिसला उशीर होतोय आणि पुन्हा साहेबांना लवकर जायची परवानगी मागायची म्हणजे भीती वाटते हो. अगं पण बाबा तुझी आठवण काढत होते. परवा मी कितीतरी वेळ होते की नाही हॉस्पिटलमध्ये, पण ते कोमामध्येच होते. वाट बघून बघून शेवटी मी घरी नाही का आले. हे बघ, उद्या मात्र काहीही झालं तरी थोडा वेळ का होईना पण हॉस्पिटलमध्ये जाऊन ये. आता बरी आहे ना त्यांची तब्येत? अगं बरी कसली, शेवटची स्टेज. आशा फारशी नाही, पण जीवात जीव असेपर्यंत त्यांच्या आणि आपल्याही समाधानासाठी सगळं काही व्यवस्थित करायचं. त्यांना आणि आईला तेवढंच बरं वाटतं ना. पण घरी असताना मीच नाही का त्यांचं सगळं करायची? मुन्नी सतत आईंच्या जवळ असायची, त्यामुळे ऑफिस सांभाळूनही सगळं काही जमायचं. पण आता आई दिवसभर हॉस्पिटलमध्ये त्यांच्याजवळ, मग मुन्नीला माझ्या आईकडे पोचवायचं आणि तिथून दुसऱ्या टोकाला असणारं ऑफिस गाठायचं. पुन्हा घरी येताना तेच उलट्या क्रमानं करायचं. फार त्रास होतो. ते बघ, कितीही त्रास झाला तरी बाबांना भेटायला तुला हॉस्पिटलमध्ये जायलाच हवं. आता मी डबा घेऊन गेलो की पुन्हा दोघंही विचारतील, हे वांगी नाही का आली? काय उत्तर देणार मी? बरं, उद्या बघते मी. बघते नाही, उद्या जायलाच हवं तुला. अगदी कुठलीही सबब न सांगता, समजलं? बरं, आता तर डबा घेऊन जा. आणि हे बघा, सकाळी नेलेली सगळी भांडी येताना बरोबर घेऊन या, थर्माससुद्धा. हेमंत डबा घेऊन गेला. ऑफिसमधनं आल्यापासून क्षणभरसुद्धा विश्रांती न घेता तिचं काम चालू होतं. त्यात मुन्नीचं मधूनमधून रडणं. हेमंतच्या बोलण्याचं एक प्रकारचं दडपण तिच्या मनावर आलं होतं. आता उद्या कसंही करून जमवलंच पाहिजे. पण हेमंत नाही, थोडं समजून घ्यायला नको का आपल्याला? गेलंच पाहिजे म्हणे. दुसऱ्या दिवशी मुन्नीला ठेवायला आईकडे गेली तेव्हा आई म्हणाली, हेमा, आज जरा लवकर येशील का गं जरा? का गं आई, काही काम आहे तुला? तेवढ्यात बाबाच म्हणाले, हेमा, तुझ्या आईला बरं नाही आहे कालपासनं. ब्लड प्रेशर वाढल्यासारखं वाटतंय तिचं. आईच्या चेहऱ्याकडे तिचं लक्ष गेलं आणि तिलाच लाज वाटली. किती आपल्या नादात असतो आपण. आईच्या चेहऱ्यावरनं कळतंय तिला बरं नाही आहे ते, पण आपल्या लक्षात सुद्धा नाही आलं बाबांनी सांगेपर्यंत. बसमध्ये बसताना तिचं मन धास्तावून गेलं. आईनं लवकर बोलवलंय, दवाखान्यात गेलं पाहिजे, नाही तर संध्याकाळी पुन्हा हेमंत विचारणार, काय उत्तर देणार आपण? ती ऑफिसमध्ये जेमतेम वेळेवर पोहोचली.
काम करता करता तिचं लक्ष सारखं घड्याळाकडे होतं. शेवटी 3:30ला केबिनमध्ये जाऊन तिने डायरेक्ट साहेबांना विचारलं, सर आज 1 तास अगोदर जाऊ मी? का काही विशेष? सर माझे सासरे मेडिकलमध्ये ॲडमिट आहेत, त्यांना आज भेटायला गेलं पाहिजे हो. ठीक आहे, एवढं लेटर टाईप करा आणि मग जा. मेडिकलला जाणाऱ्या बसमध्ये हेमा चढली तेव्हा 4:30 वाजून गेले होते. आईने 5पर्यंत बोलवलं आहे. मॉडेल मिलच्या चौकात बस आली आणि सगळा रस्ता ब्लॉक झालेला दिसला. मिलसमोर मजूर लोक घोषणा देत होते. सगळी वाहतूक ठप्प झालेली होती. ड्रायव्हरही बसमधनं खाली उतरला, म्हणजे अर्धा तास तरी बस इथून हलणार नाही. तिने घड्याळात पुन्हा बघितलं. 5 वाजायला 7 मिनटं कमी होती. आई वाट बघत असेल, बाबा आतबाहेर करत असतील. जाऊ दे, आता उद्याच जाऊ मेडिकलला. हेमंत फार तर रागावेल, पण आई जर का आजारी पडली तर मुन्नीला कोण सांभाळेल? ती बसमधनं उतरली आणि बर्डीची रिक्षा करून आईकडे आली. बाबा मुन्नीला घेऊन दारातच उभे होते. बरं झालं वेळेवर आलीस. बाबांनी मुन्नीला तिच्या स्वाधीन केलं. थोडा वेळ आईच्या तब्येतीची चौकशी करून ती घरी आली. दाराला कुलूप. अजून हेमंत आलेला नव्हता. तिला बरं वाटलं. आल्या आल्या अवघात त्याचा रोष नको. 6:30 वाजता हेमंत आला. अरेच्छा, इतक्या लवकर आलीस तू? मला वाटलं होतं आज तुला उशीर होईल यायला. कशी आहे बाबांची तब्येत? हेमा काही बोललीच नाही. अगं तुला ऐकायला नाही का आलं? थोड्याशा तीव्र स्वरात हेमंतनं विचारलं. आजही जमलंच नाही हॉस्पिटलला जाणं. का बरं? आईची तब्येत बरी नाही आहे, तिला दवाखान्यात जायचं होतं. तुझ्या आईची तब्येत महत्त्वाची आणि माझे वडील तिकडे मृत्यूशय्येवर आहेत, ते कोणीच नाहीत का तुझे? आज त्यांनी वाट बघितली असेल दिवसभर. काय वाटेल त्यांना? काही न बोलता चहाचा कप तिने त्याच्यासमोर ठेवला आणि ते स्वयंपाकाला लागले. मुन्नी रडत होती. हेमंत चिडला होता. मुन्नीलाही घ्यायला तो तयार नव्हता. कसा बसा डबा भरून तिने 7:30 वाजता त्याच्या स्वाधीन केला. आईबाबांना सांगा उद्या काहीही झालं तरी मी नक्की येईन. पुढाऱ्यासारखी आश्वासनं देऊ नकोस मला. त्याने एक तीव्र कटाक्ष तिच्याकडे टाकला आणि तो निघून गेला. दारावरची बेल वाजत होती. ती गाढ झोपेत होती. कुशीत मुन्नी होती. सतत वाजणाऱ्या बेलच्या कर्कश आवाजानं ती जागी झाली. समोरच्या घड्याळात 3च्या पुढे काटा फिरत होता. एवढ्या अपरात्री कोण आलंय बरं? बेल वाजतच होती. तिने बाहेरचा दिवा लावला. पिपहोलमधनं बघितलं, कुणीतरी बाई असावी. कोण आहे? अगं मी, जोशी काकू. तिने दार उघडलं. अगं हेमंतचा हॉस्पिटलमधनं फोन आला. काकू किंचित अडखळल्या. कसं सांगावं या विचारांनी. काय फोन आला काकू? अगं रात्री 2:30 वाजता बाबा गेले. काय? बाबा गेले? तिच्या चेहऱ्यावरनं भीतीची वलय झरझर क्षणात सरकून गेले. बाबांच्या जाण्यापेक्षाही आता हेमंतच्या रागाला तोंड द्यावं लागणार या भीतीनं तिच्या पोटात गोळा उठला. ती तशीच मटकन खाली बसली. नकळत तिचे डोळे भरून आले. जोशी काकू तिच्या पाठीवरनं हात फिरवायला लागल्या. ती खाली गुडघ्यात मान घालून बसली. घर लागी लागावं लागतं ग हेमा. आईचे शब्द तिला आठवले. सुनेला नवीन घरातच आणायचं असा बाबांचा हट्ट आणि त्यासाठी रिटायर होताच हाताशी आलेला सगळा पैसा त्यांनी घरात ओतला. तोही अपुरा पडला म्हणून कर्ज काढलं. हेमंतचं लग्न करून नवीन घरात सुनेला आणलं, पण 6 महिने होत नाहीत तर कॅन्सरसारख्या असाध्य रोगानं त्यांना पाछाडलं. औषधपाणी, दवाखाना, कर्जाचा हप्ता आणि हेमंतची एकट्याची कमाई, त्यातच मुन्नीच्या आगमनाची चाहूल. हेमंतची ओढाताण बघून तिने नोकरी धरली. मोठ्या मुश्किलीने तिला नरेंद्र कंपनीत जॉबही मिळाला. वर्षभराच्या कामाच्या अनुभवावरनं तिला परमनंट जॉब मिळणार होता. 10 महिने होत आले होते. ती सिन्सिअरली काम करत होती. मुन्नीला सांभाळायला घरी आई होत्या, पण गेल्या 10 दिवसांपासून बाबांची तब्येत अचानक जास्त झाली आणि सगळं टाईम टेबल विस्कळीत झालं. आई दवाखान्यात. मुन्नीला तिला तिच्या आईकडे पोचवावं लागे आणि मग ऑफिस. त्यात कालपासनं आईची तब्येत ठीक नव्हती. त्या सुतकी वातावरणात तिचा जीव गुदमरल्यासारखा होत होता. नणंद, मावशी, काका, मामा, मामी, हेमंतचे सगळे नातेवाईक जमले होते. त्या उदास वातावरणात तिचा जीव अधिकच उदास झाला होता.
तिच्या अपेक्षेप्रमाणे हेमंतने अबोला धरला होता. कामापुरतं बोलणं फक्त. महत्त्वाचे दिवस झाल्यावर एक एक जण जायला निघाले. हेमंत, आईला घेऊन जाते मी काही दिवस माझ्याकडे. जरा बदल झाला वातावरणात तर तिला बरं वाटेल नाही का? नणंद भावाला विचारत होती. तिच्या जीवाची नुसती घालमेल झाली. याही गेल्या तर मुन्नीला ठेवायचं कुठे? अगोदरच ऑफिसमध्ये बऱ्याच सुट्ट्या झाल्यात. आजपर्यंत चोख केलेल्या कामावर पाणी फिरणार अशामुळे तिच्यापुढे प्रश्न पडला. नाही हो मीरा, मी इथेच राहणार. कुठेही जायची माझी इच्छा नाही. आईंच्या अशा बोलण्यानं तिचा टांगलेला लागलेला जीव एकदम खाली आला. मुन्नीला ठेवायचा प्रश्न सुटला म्हणून तिला हायसं वाटलं. बाई, काय गं, आज एवढ्या लवकर आलीस? सुट्टीच्या दिवशीच नेमकं तुला लवकर यावंसं वाटतं नाही? नाही बाय, तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे म्हणून शर्म्या लवकर आली. काय सांगायचं आहे तुला? अहो बाई, काल मुन्नी जिन्यावरनं खाली पडणार होती. म्या धुणं छान बाहेर आली तर आई आपल्या बाबांच्या फोटोपुढं बसून रडत बसल्या होत्या. मुन्नी गेली की रांगत रांगत जिन्याच्या पायऱ्यांच्या जवळ. बरं झालं माझं लक्ष गेलं म्हणून छान मुन्नी वाचली. थोडासा बी येळ झाला असता ना, मुन्नी पडली असती खालती. खरं का काय? खोटं कायला बोलू मी जी? अहो दिसभर त्या आई बाबांच्या फोटोसमोर बसून राहतात. एका नवीनच काळजीनं तिच्या मनाचा ताबा घेतला. सोमवारी ती नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये गेली पण तिचं चित्त ठिकाणावर नव्हतं. ताराचं बोलणं आठवत होतं. मुन्नीची काळजी वाटत होती. पण ह्या सगळ्यापेक्षाही गेल्या 15 दिवसांपासनं हेमंतनं धरलेला अबोला तिला खटकत होता, उदास करत होता. तीही अबोल झाली होती. आतल्या आत कुढत होती, घुसमटत होती. लंच आवरमध्ये वैशालीनं विचारलं, गेल्या 7-8 दिवसांपासनं तू खूप अपसेट झाल्यासारखी वाटतेस गं. काही झालं आहे का घरात? सांगण्यासारखं असेल तर सांगतेस का? हे बघ, दुसऱ्याजवळ मन मोकळं केल्यानं मनाची बोज कमी होते, दुःख हलकं होतं. पण हेमा काही बोललीच नाही. समोरच्या चहाच्या कपाच्या नक्षीकडे उगाचच बघत राहिली. कपाच्या काठावरनं बोटं फिरवत राहिली. हेमा, अगं काय झालंय तुला? अगं संसारात अशी चहाच्या पेल्यातली वादळं होतच असतात. म्हणून काय इतकं अपसेट व्हायचं का? हे बघ, तुझं हे मूक राहणं मला खटकतंय हेमा. हे बघ हेमा, ऐनमीन 3 जणी आपण इथे काम करतोय, त्यात तुझं हे असं वागणं. अगं सांग ना, काय झालंय सांग. वैशालीनं तिच्या हातावर हळुवारपणे आपला हात ठेवला. पाणी भरल्या घड्याला धक्का लागून तो फुटावा आणि त्यातून घळाघळा पाणी वाहायला लागावं तसं झालं हेमाचं. तिचे डोळे भरभरून वाहायला लागले. वैशू, अगं कुणासाठी ही दगदग, ही धडपड मी करतीये गं? पण ह्यांनी थोडंही समजून घेऊ नये. सासऱ्यांना भेटायला शेवटपर्यंत मी जाऊ शकले नाही. तू बघितलंस ना किती धडपड केली मी जायची, पण शेवटपर्यंत जमलंच नाही गं. आणि त्याचा राग आला यांना. गेल्या 15 दिवसात एक धड शब्द बोलले नाहीत ते माझ्याशी. अगं पण मग तू नीट समजूत का नाही घालत? अगं किती समजवावं? एक शब्द बोलू नकोस माझ्याशी असं म्हणून ते मलाच गप्प करतात. असं वाटतं त्यांनी फाड फाड बोलावं, रागवावं, मनातलं सगळं काही बोलून मोकळं व्हावं. पण हा असा अबोला, फार फार त्रास होतोय ग मला, फार त्रास होतोय. दिवसभर एवढी धडपड केल्यावर घरी प्रेमाच्या 2 शब्दांची अपेक्षा करू नये का ग मी? तिचे डोळे अधिकच भरून आले. तेवढ्यात जस्ट अ मिनिट मिसेस मोडक असं म्हणून मिस्टर सिंग तिथे आला आणि सगळं तेवढ्यावर थांबलं. मुन्नीला झोपवून ती हेमंतच्या कॉटजवळ आली. ऐकलं का परवा तारा काय म्हणत होती ते? तिऱ्हाईत नजरेनं त्याने तिच्याकडे बघितलं. पण तिनं त्याची नजर टाळून ताराचं बोलणं त्याच्या कानावर घातलं. तुला काय म्हणायचं आहे? त्यांनी तिरसटपणे विचारलं. आईच्या अशा वागण्यामुळे एखाद्या वेळेला मुन्नीला काही झालं तर? काही होत नाही. एखाद्या वेळेला थोडं दुर्लक्ष झालं तर लागलीच लगेच तारे तोडायला लागली. अगं आईच्या मनाचा विचार कर की, तिचं दुःख अजून ताजं आहे. तिच्याकडे पाठ करून तो झोपी गेला. पण गेल्या 15 दिवसापासून सहन करत असलेल्या मनस्तापाचा शेवट आज तिला करायचाच होता. तिने लाडीकपणे त्याच्या गळ्यात हात टाकला. त्याचं तोंड स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न करत ती म्हणाली, हे असं किती दिवस चालणार आहे हेमंत? मला फार त्रास होतोय रे.
अरे मी मुद्दाम गेले नाही का बाबांना भेटायला? मला समजून का घेत नाही आहेस तू? तुझ्या या अशा आबोल्यामुळे घरात आणि ऑफिसमध्ये सुद्धा माझं लक्ष लागत नाही आहे. प्लीज हे मन समजून घे रे मला. ती त्याला अधिकच बिलगली. तिच्या अनावर भावनांना हुंदक्यांचे कोंब फुटले. तिच्या हुंदक्यांच्या आवाजानं तो तिच्याकडे वळला. त्याने तिला जवळ घेतलं. ती घरी आली तेव्हा 6 वाजून गेले होते. बस आज बऱ्याच उशिरा आली होती. हेमंत मुन्नीला मांडीवर घेऊन बसला होता. मुन्नीच्या हातापायाला लाल पिवळे डाग दिसत होते. ती विलक्षण घाबरली. अहो हे काय काय झालं मुन्नीला? काही नाही, तू लवकर चहा कर. मुन्नीला घेऊन डॉक्टरकडे जाऊ आपण. अहो पण काय झालंय काय माझ्या मुन्नीला? ती रडकुंडीला आली. तिने चटकन मुन्नीला उचललं. अहो काय झालं हे सांगा ना. कपडे साबणात टाकायला टबमध्ये गरम पाणी काढलं. त्यात पण आई कुठे होत्या मग? तिने चिडून विचारलं. हेमंत काहीही बोलला नाही. दुसऱ्या दिवशी तिने मुन्नीचे कपडे, दुधाच्या बाटल्या सगळं पिशवीत भरलं. ऑफिसमध्ये जाताना मुन्नीला आईकडे ठेवायचं ठरवलं. कुठे नेतीयस ग तिला? आईंनी विचारलं. आईकडे नेतीये? खूप दिवसात आईनं बघितलं नाही ना तिला, म्हणून घेऊन ये म्हणाली. अगं पण मला दिवसभर कसं करमेल ग तिच्याशिवाय? पण ती जिना उतरून चटकन गेली सुद्धा. आई बाबा परवा मुंबईला जात आहेत. मला वाटतं मुन्नीला पाळणा घरात ठेवावं काही दिवस. अगं घरात माझी आई असताना तू पाळणा घराच्या गोष्टी का करतेस कळत नाही मला. पण त्या अजून आपल्या दुःख कोशातनं बाहेरच येत नाही आहे. काल दिवसभर बाबांच्या कपड्यांच्या घड्या घालत होत्या, विस्कटत होत्या असं तारा म्हणत होती. मुन्नीच्या सहवासात ती हळूहळू स्वतःला विसरू शकेल हेमा. पण स्वतःला सावरेपर्यंत मुन्नीला एखाद्या वेळेला काही झालं तर? मग एखादी बाई ठेव. अहो 8 दिवस झाले मी बाई शोधतीये पण मिळत नाही आहे बाई. हे बघ मुन्नीला पाळणा घरात ठेवायचं नाही. त्यापेक्षा तू नोकरी सोडून दे, नाही तर काही दिवस रजा घे. 1 महिन्यानंतर माझ्या नोकरीत मी परमनंट होणार आहे. त्यासाठी वर्षभर एवढा आटापिटा केला आणि आता नोकरी सोड म्हणताय? मुन्नी मोठी झाल्यावर नोकरी करू म्हटलं तर मिळणं कठीण आहे. झाडावर उमललेल्या कळीनं फुलण्यासाठी वसंत ऋतूची वाट पाहायची नसते, समजलं? ती तरातरा कामाला निघून गेली, त्याच्या रागालोभाची पर्वा न करता. आजही तू मुन्नीला नेणार आहेस का गं? अगदी केविलवाणेपणानं आईने विचारलं. हो, आईच्या मंडळात सुदृढ बालक स्पर्धा आहे आज. आई मुन्नीला घेऊन जाणार आहे तिथे. तिच्याशिवाय माझा जीव लागत नाही ग घरात. सगळं घर खायला उठतं ग मला. आईंनी हेमाला म्हटलं आणि मुन्नीला जवळ घेत म्हटलं. नाही जाणार ना माझी शोनू एकटीला सोडून मला? नाही जायच्या मुन्नी? जणू काही आजीचं बोलणं समजलं अशा अर्थानं मुन्नी हूं आवाज काढायला लागली. नातीचं आणि आजीचं प्रेमाचं संभाषण हेमंत बघत होता तर ती ऐकत होती. ती मुन्नीला घेऊन जायला निघाली तशी एकवार पुन्हा आईंनी म्हटलंच. राहू दे ग माझ्याजवळ तिला. तिची आई मनाची क्षणभर चलबिचल झाली. आजच्या दिवस नेते, उद्यापासून नाही नेणार हं, असं म्हणून ती चटकन जायला निघाली. ऑफिसमध्ये येता येताच वैशाली तिला म्हणाली. अगं तू त्या दिवशी म्हणालीस ना बाईबद्दल, आज ती येणार आहे बरं का इथे. तू बोलून घे तिच्याशी. खरंच येणार आहे बाई? हो, आणि मुख्य म्हणजे ती तुझ्या इथेच कुठेतरी राहते. गरीब आहे बिचारी, कामाची गरज आहे तिला. डोक्यावरचं फार मोठं टेन्शन कमी झाल्यामुळे ती खूप खुश होती. भराभरा कामं करत होती. ओ मोडकबाई, फोन आहे तुमचा. माझा फोन? हा, तुमचाच फोन. चपराशी म्हणाला आणि कुणाचा फोन असावा बरं या विचारात ती घाईघाईनं फोनकडे गेली. हॅलो, मी हेमंत बोलतोय. हे बघ हेमंत, तू मुन्नीला घेऊन ताबडतोब घरी ये. का काय झालं? अगं आईला. काय झालं आहे आईना? तिनं अतिशय घाबरून विचारलं. अगं आईला वेडाचा झटका आला आहे. ताबडतोब ये तू मुन्नीला घेऊन. ऑटो कर, बसची वाट बघू नकोस, लगेच ये. ती मुन्नीला घेऊन घरी आली तेव्हा आजूबाजूचे लोक दारासमोर उभे होते आणि आतून आईच्या रडण्याचा, मधूनच हसण्याचा, मुन्नी मुन्नी म्हणून तिच्याशी लढीवाळ बोलण्याचा आवाज कानावर येत होता. हेमा अगदी सुन्न होऊन गेली, बधीर झाली. डोळ्यासमोर असंख्य प्रश्नांचं वर्तुळ तयार झालं आणि त्यात ती गटांगळ्या खातीये असं तिला वाटलं. श्रोते हो, ही होती जयश्री रुईकर यांची कथा वर्तुळातली ती.
कथा आवडली असेल लाईक करा, कमेंट करा, मित्रपरिवारात नातेवाईकात कथा शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.